नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. उत्तर प्रदेशमधल्या दिग्विजयानंतर भाजपचा वारू चौफेर उधळतोय. आता भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेध लागले आहेत ते 2019च्या निवडणुकांचे. आणि त्या दृष्टीनं सोमवारी दिल्लीमध्ये एनडीएच्या घटक पक्षांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये 32 घटक पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती विश्वास व्यक्त केलेला आहे. नरेंद्र मोदी यांचीच 2019च्या लोकसभा निवडणुकांमधल्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी निवड केलेली आहे. त्यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त करत आगामी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे त्यामध्ये भाजपला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन घटक पक्षांनी नरेंद्र मोदींना दिलेलं आहे. एकीकडं नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांची एनडीए भक्कम झालेली आहे, तर दुसरीकडं विरोधकांमध्ये काय चाललं आहे? विरोधकांमध्ये बनाव आहे, विरोधकांमध्ये एकी नाही आहे. काँग्रेसची जी UPA आहे, काँग्रेससोबत UPAमध्ये किती घटक पक्ष आहेत याचा निश्चित आकडा उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सध्या सांगता येत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. खरंच बिगर काँग्रेस असा तिसरा फ्रंट म्हणजे तिसरी आघाडी स्थापन करण्याचेही प्रयत्न होतील का? काँग्रेस बरोबर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तरी येईल का? किंवा शरद पवार काही वेगळंच राजकारण खेळतील, अशीही चर्चा आहे. यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. आपला आजचा सवाल बघा. 2019च्या निवडणुकांची तयारी पूर्ण करून नरेंद्र मोदींनी विरोधकांना शह दिलाय का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, 32 पक्षांच्या एकजुटीने नरेंद्र मोदींची एनडीए भक्कम झाली आहे का? मुद्दा क्रमांक 2, मोदी नीतीवर मात करण्यासाठी विरोधकांना स्वतंत्र डावपेच आखावे लागतील का? मुद्दा क्रमांक 3, काँग्रेसला समविचारी पक्षांना एकत्र आणण्यात अपयश येतंय का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, काँग्रेस शिवाय तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न होऊ शकतात का? हे होते चर्चेचे मुद्दे. आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र टाइम्सचे विजय चोरमारे. आपल्या सोबत पुण्याहून शिवसेनेच्या ज्येष्ठ प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे आहेत. आपल्या सोबत काँग्रेसचे धडाडीचे प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत भाजपचे ज्येष्ठ प्रवक्ते माधव भंडारी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक सुद्धा असणार आहेत. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि सर्वप्रथम आधी मी सचिन सावंत यांच्याकडे जातो. सचिन सावंत, 2019ची तयारी एनडीएची पूर्ण झालेली आहे. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील. त्यांच्याच नेतृत्वात 2019ची निवडणूक आम्ही लढू, असं 32 घटक पक्षांनी एनडीएच्या भाजपला सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अनुक्रमे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदांची जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये सुद्धा भाजप जो उमेदवार देईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ, असंही आश्वासन किंवा वचन दिल्याचं कळतंय. काँग्रेस कुठं आहे? विरोधक कुठं आहेत? पहिली गोष्ट अशी आहे की भारतीय जनता पक्ष आणि मोदी हे खऱ्या अर्थानं निवडणुका हेच खऱ्या राजकारण समजतात, हे सातत्यानं दिसून आलंय. आणि प्रत्येक 5 वर्षामध्ये जनतेचं हित, ज्यांनी जबाबदारी दिली जनतेनं तुम्हाला की तुम्ही सरकार चालवावं आणि खऱ्या अर्थानं चांगलं काम करून दाखवावं, त्या प्रत्येक फ्रंटवरती त्या ठिकाणी अयशस्वी होताना दिसत आहेत. परंतु इलेक्शन मात्र लढताना सातत्यानं दिसत आहेत. विषय असा आहे की हे 2 वर्षानंतरच्या गोष्टींच्या संदर्भामध्ये तुम्ही जर आज चर्चा केलीत आणि एनडीए करायचा प्रयत्न करते किंवा मोदी करायचा प्रयत्न करतायत, राजकारणामध्ये प्रत्येक क्षणाला गणित बदलत असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये एनडीएच्या या घटक पक्षांकडे उपाय काय आहे? सत्तेवरती मोदी आहेत, मोदींच्या विरोधात जाण्याचं धारिष्ट सगळे कोणामध्ये नाही आहे हेही त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि त्यामुळे त्या घटक पक्षांमध्ये प्रत्येकाचं वातावरण जर तुम्ही त्या ठिकाणचं किंवा त्या राजकीय परिस्थिती तिकडचा विचार केलात
तरच तुम्हाला त्याच्यामध्ये अंदाज येईल की पुढची परिस्थितीचा काय म्हणजे घडामोडी घडतील. आज 2 वर्षानंतर आणि आता 2 वर्षा अगोदर यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विरोधाभास आहे. आज मोदी सत्तेवर आहेत, त्यांच्यापुढे पर्याय नाही, सगळ्यांनी नांगी त्याच्याकडे टाकलेली आहे. एक हाती सत्ता त्यांच्याकडे आहे. तुम्ही पाठिंबा द्या न द्या त्यांनी काही त्यांना फरक पडत नाही. त्यांच्याकडे 282 पाठबळ आहे. दुसरी गोष्ट अशी की यातले जे 32 घटक पक्ष म्हणतायत त्यातले जवळपास 25 ते 27 घटक पक्षांमध्ये एकही खासदार निवडून आलेला नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ह्यांचे मुख्य जे घटक पक्ष जे आहेत एनडीएचे ते आहेत शिवसेना आहे, तेलुगू देसम पार्टी आहे किंवा लोक जनशक्ती पार्टी आहे. आता शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची कशा तऱ्हेनं एकंदरच महाराष्ट्रामधली परिस्थिती हे जनतेसमोर आहे. अचानक एक दिवसामध्ये शिवसेनेचं वातावरण कसं बदललं हे मला वाटतं उद्धव ठाकरेच जाणवत. कारण संजय राऊत म्हणत होते की आमच्या घरी मातोश्रीला या तुम्ही जर जेवणावर करायची असेल तर, पण अचानकपणे का बदललं? मग किरीट सोमय्यांच्या आरोपांचं काय झालं? कदाचित त्याच्यामुळे तर त्यांच्यावरच्या कागदपत्रांमुळे घडलं नाही का? हे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. आणि दुसरी गोष्ट शिवसेनेच्या संदर्भामध्ये बघायचं झालं तर आज त्यांची जी काही वाटणी आहे विधानसभेमध्ये 63 आमदार आहेत, त्यांचे 122 आहेत. तर भविष्यामध्ये 2019ला त्याच गुणोत्तर प्रमाणामध्ये ते गणित होणार आहे का? कारण महानगरपालिकेमध्ये आपल्याला दिसलं की हे काही होऊ शकलं नाही, त्यामुळे वेगळे झाले. त्यामुळे 2019 मध्ये हीच परिस्थिती राहील असं नाही. तेलुगू देसम पार्टीमध्ये आताच आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधल्या लोकांचं त्यांच्याच पक्षामध्ये अतिशय मोठे त्या ठिकाणी मतभेद आहेत की बीजेपी बरोबर जावं की नाही जावं. बीजेपीचे लोक वेगळे लढले, टीडीपी वेगळी लढलेली आताच्या पोटनिवडणुकांमध्ये. त्यामुळे ही परिस्थिती जी आता तुम्हाला दिसते ती भविष्यात राहील की नाही यामध्ये शंका आहे. आता 2 वर्षा अगोदर त्यांना वाटतंय की मोदी सत्तेवर आहेत, त्यामुळे पाठिंबा देऊन मोकळं व्हावं, उगाच मोदींचा राग नको, कुठले ईडी बीडी सगळे सीबीआय बीबीआय लावायचे. आणि ज्यावेळेला इलेक्शनचं अंतिम स्वरूप येईल त्यावेळेला मात्र सगळेजण दात दाखवायला लागतील जसे शिवसेनेने दाखवले होते. ठीक आहे, मी शिवसेनेकडेच जातोय. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे आहेत. नीलमताई, भोजन शिस्ताई कशी झाली की जेवणही झालं आणि त्यानंतर भाजपला पाठिंबाही दिला, राष्ट्रपती उमेदवारही मान्य केला, नेमकी ही भोजन शिस्ताई कशी झाली? सांगायला पाहिजे की उद्धव साहेबांना काय भोजनाचं फार मोठं आकर्षण कधीच नसतं. उलट ते फार तेलकट आणि गोड पदार्थांपासून लांब असतात. ते सांगायला पाहिजे. त्याच्यामुळे भोजन शिष्टाईचा काय परिणाम व्हायचा प्रश्न नाही. मला एक स्पष्ट असं वाटतं की कुठल्याही पक्षांची आघाड्या ज्यावेळेला होतात आणि त्याच्यामध्ये त्या आघाड्या होत असताना त्या प्रत्येक आघाडीमध्ये आणि खास करून राष्ट्रीय लोकशाही आघाडी ज्यावेळेपासून अनेक वर्ष फॉर्म झाली त्याच्यामध्ये गेले काही महिने सातत्याने आमच्याकडून तक्रार होत होती जाहीरपणाने की एनडीएच्या ज्या प्रकार बैठका व्हायला पाहिजे, संवाद व्हायला पाहिजे, धोरणं ठरवत असताना घटक पक्षांना विश्वासात घेतलं पाहिजे. तुम्हाला ही पण कल्पना आहे की भूसंपादन कायदा आहे, कामगारांच्या प्रश्नांवरचे निर्णय आहेत, अगदी महाराष्ट्र राज्यामध्ये अखंड महाराष्ट्राचा मुद्दा आहे. त्या मुद्द्यांवरती आमच्या दृष्टीने नॉन निगोशिएबल अजेंडा, ज्या विषयावरती आमचं तडजोड होऊ शकत अशा प्रकारच्या आमच्या भूमिका आहेत त्या. आणि त्याच्यावरती आम्ही सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा अनेक वेळेला मतभेद व्यक्त केलेले. आता यामध्ये प्रत्येक नीलमताई मी पुन्हा तुमच्याकडे येतोय. आवाजात काही तांत्रिक बिघाड आहे, तो दुरुस्त करूया. आपल्यासोबत विजय चोरमारे आहेत. सर, एक तर काँग्रेसचं आपण ऐकलं, ज्या आविर्भावात सचिन सावंत बोलत होते त्यावरनं असं आहे की मोदी काहीतरी चूक करतील, भाजप काहीतरी चूक करेल आणि ती वाट आम्ही बघतो आहोत. आणि त्यांनी एकदा का चूक केली की काँग्रेसची गाडी पुन्हा रुळावर येईल असा आशावाद त्यांच्या बोलण्यातून दिसत होता. काँग्रेस मोदींनी काही चूक करण्याची वाट बघते, नोटबंदी तर फेल गेली. तर दोघांचंही आपण ऐकलं, म्हणजे सचिन सावंत यांचं ऐकलं, नीलमताई काय म्हणत होत्या. नीलमताईंच्या याच्यातून एक गोष्ट आपल्या समोर आली की जे शिवसेना बैठकीत सहभागी झाले आणि शिवसेने उद्धव ठाकरे यांनी जे मोदींची स्तुती केली, सगळं सरकारला सर्टिफिकेट दिले, हे जे सगळं आहे ते तितकं शिवसेनेकडून असं अजून वातावरण सौहार्दपूर्ण झालेलं दिसत नाही. कारण त्यांनी शिवसेनेने आतापर्यंत जी भूमिका मांडली तीच भूमिका नीलमताई पुढं नेत्यात दिसत आहे. त्यांनी दुसरी एक गोष्ट सांगितली ती आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे सरकार सत्तेवर आल्यापासून सातत्यानं सगळ्या घटक पक्षांची एक तक्रार असायची, ओरड असायची की हे सरकार एनडीएतल्या घटक पक्षांना विश्वासात घेत नाही. म्हणजे सचिन सावंत मगाशी म्हटले की हे जे आपण 32 पक्ष म्हणतो पण यात प्रत्यक्ष ज्यांचा एक खासदार आहे असे 7 पक्ष आहेत.
आणि उरलेले चार असे 11 पक्षांचेच लोकसभेत प्रतिनिधित्व आहे. आणि दुसरा एक राज्यसभेत प्रतिनिधित्व असलेला पक्ष म्हणजे रामदास आठवलेंचा पक्ष, म्हणजे ते भाजपकडूनच त्यांना ती उमेदवारी झाली. हे बाकीच्या पक्षांचं लोकसभा राज्यसभा अन्य कुठेही अस्तित्व नाही. पण रासप असेल किंवा अन्य वेगळे पक्ष असतील, त्यांचं कुठं ना कुठं काही त्यांचं एकूण मतदारांचा बेस आहे, ते भाजपला किंवा अन्यांना मदत करू शकतात. हे कालची बातमी जी 2019च्या निवडणुका, त्यासाठी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास, हे सगळं मला वाटतं हे सगळा दिखावा आहे. मूलतः हे राष्ट्रपती निवडणुकीची तयारी या अनुषंगाने बैठक घेतलेली ती हे काय हे लपून राहत नाही, लपून ठेवण्याचं कारण नाही. पण एक गोष्ट आहे की या सगळ्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून काही 2019ची निवडणूक समोर ठेवून काही तयारीच्या दिशेने पावलं टाकण्यात येते. आणि ही पावलं टाकत असताना आपल्याला उलट्या बाजूला काय दिसतं, तर उलट्या बाजूला कुणाचा पायपूस कुणाच्याही नसलेली अशी परिस्थिती दिसते. म्हणजे सचिन सावंत यांनी जे NDAतल्या विसंगती दाखवल्या त्या खऱ्या असल्या तरीसुद्धा त्यांच्या बाजूनं फारशी चांगली परिस्थिती किंवा आत्ता सकारात्मक वाटेल अशी परिस्थिती कोणत्याही पातळीवर दिसत नाही. म्हणजे एकीकडं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किंवा NDAच्या विरोधात, मोदींच्या नेतृत्वाविरोधात एक सर्वपक्षीय आघाडी उभी राहिली पाहिजे या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. असं वेगवेगळे पक्ष, काँग्रेसचे, डाव्या पक्षांचे, अगदी शरद पवारसुद्धा सगळे अशी भूमिका मांडतात की एक आघाडी तयार झाली पाहिजे. पण ती आघाडी कशी असेल, काय असेल, तिचं नेतृत्व कोण असेल या पातळीवर आतापर्यंत कोणत्याही बाबतीत स्पष्टता नाही. सोनिया गांधींच्या प्रकृती असं असल्यामुळं काँग्रेसनं जो नेतृत्वात पुढाकार घ्यायला पाहिजे तो पुढाकार घेताना काँग्रेस दिसत नाही. त्या बाबतीत राहुल गांधींच्या मर्यादा समोर यायला लागल्यात. म्हणजे अगदी परवा काही दिवसापूर्वीपर्यंत मला तसं वाटत नव्हतं व्यक्तीच्या की राहुल गांधींच्यावर जे टार्गेट केले जातं होतं ते अतिशय म्हणजे हिंकस पद्धतीनं, अतिशय ट्रोल करून, अतिशय सोशल मीडियाचा गैरवापर करून त्यांची प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न करत होते. काही ते गंभीरपणे करण्याचा प्रयत्न करत होते. पण आता अलीकडची काही गोष्टी बघितल्यानंतर असं लक्षात येतं की राहुल गांधींच्या क्षमतांच्या संदर्भात प्रश्न निर्माण होतोय की काय अशी आणि चिकाटी कमी पडते. गोष्ट महत्वाची म्हणजे सर्वांना विश्वासात घेण्याच्या बाबतीत राहुल गांधी कमी पडतात असं दिसतंय. इथं एक मुख्य पक्ष जेव्हा तुम्ही विरोधी राजकारणातला एक महत्त्वाचा पक्ष आहात, विरोधी पक्ष असता, तर तुमच्याकडे तो एक सर्वांना सामावून घेण्याची उदारमत्वाची दृष्टी पाहिजे, तो उदार दृष्टिकोन पाहिजे. तो उदार दृष्टिकोनाचा अभाव आत्ता राहुल गांधींच्या नेतृत्वात दिसतोय. जो सोनिया गांधींच्या नेतृत्वात दिसत होता त्या सगळ्यांना सोबत घेण्याची एक त्यांची प्रवृत्ती दिसत होती. आणि मला वाटतं तो नजीकच्या काळात ते कसे सुधारत आहेत. एक गोष्ट खरी आहे की राजकारणात गोष्टी क्षणाक्षणाला बदलत असतात. सचिन सावंत म्हणाले त्यानुसार अजून 2 वर्ष फार मोठा कालावधी आहे. आत्ताच्या सरकारनं किंवा चूक करण्याचंही कारण नाही, त्या सरकारनं 5 वर्षात काय केलं, काय नाही केलं, कोणते स्वतः काय केलं किंवा मागच्या सरकारनं केलं काय, नेमकं पुढं काय नेलं, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा होईल. आणि पुन्हा आत्ताचा जमाना एवढा इन्स्टंट आहे की तुम्हाला कोणत्याही कितीही मोठ्या घटनेचा, कितीही मोठ्या गोष्टीचा परिणाम आठवड्यापेक्षा जास्त काळ तुमचा राहत नाही. त्यामुळं अशा निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या गोष्टी समोर येतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून येत असतात. पण तरीसुद्धा NDAच्या बाजूनं आता काही पॉझिटिव्ह घडायला लागलेल्या आहे आणि विरोधी आघाडीत आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर तर ते नक्कीच घडायला लागलेलं आहे. आपल्यासोबत माधव भंडारी पण आहेत. माधव भंडारी, उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या, नोटबंदी इफेक्ट हा भाजप आणि NDAच्या विरोधात जाईल अशी जी चर्चा होती किंवा टीका होत होती ती फोल ठरली. नोटबंदीमुळं काहीच बिघडलं नाही, उलट मताधिक्य वाढलं. आणि आता जी सोमवारी NDAची बैठक झाली त्यात 32 घटक पक्षांनी मोदींच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं. त्यांनाच 2019चा उमेदवार म्हणून घोषितही केलेला आहे. किंबहुना पण खरा अजेंडा हा भाजपचा आणि NDAचा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची पदाची जी निवडणूक आहे ती आहे. त्या दृष्टीनं निवडणुकीच्या या बैठकीत, NDAच्या बैठकीत काय झालं? या बैठकीचं आमंत्रण देताना किंवा बैठकीबद्दलचं सांगतानाच मुळामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी सर्व घटक पक्षांबरोबर चर्चा करणं हा उद्देश सांगितलेला होता. आणि त्या पद्धतीने ही बैठक झाली. आणि या बैठकीचं फलित जे आपल्यासमोर आलं ते हे स्पष्टपणे आलं की सर्व घटक पक्षांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान मोदी साहेबांवर, राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शहांवर पूर्णपणे विश्वास व्यक्त केला.
आणि त्यांच्या धोरणाला राष्ट्रपती पदाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी या सर्वांकडून जे धोरण आखलं जाईल त्या धोरणाला पूर्णपणे पाठिंबा देण्याचं भूमिका ही या सर्व घटक पक्षांनी घेतली आणि याच्यामध्ये कुठेही आपल्याला कुठल्याही प्रकारचे मतभेद किंवा वेगळे आवाज वेगळा सूर ऐकू आला असं झालेलं नाही. सगळ्यांनी एका सुरामध्ये एक दिलाने एक मताने ही भूमिका घेतलेली आहे आणि हे या बैठकीचं सगळ्यात महत्त्वाचं फलित आहे. ठीक आहे, आपल्यासोबत नीलमताई गोरे आहेत. त्यांचा आवाज थोडासा तांत्रिक बिघाड झाला होता, आता तो पूर्णपणे निवळलेला आहे. नीलमताई, भोजन शिष्टाईबद्दल आपण बोलत होतो. शिवसेनेने भाजप जे उमेदवार राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदासाठी देणार आहेत ते मान्य केलेले आहेत, त्यांना पाठिंबा देऊ केला आहे, अशा बातम्या येत आहेत. एक तर असं आहे की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भात मुख्यतः ही चर्चा होती. खरं आहे, प्रत्यक्षामध्ये कोण उमेदवार असणार आहे हे काय अजून स्पष्टता आम्हाला असतं, त्याच्याबद्दल काही जाहीर बोलणं शक्य नाही आहे. परंतु मुळामध्ये आमचं म्हणणं जे होतं की राष्ट्रपती असेल उपराष्ट्रपती असेल त्या वेगवेगळी, आवाज येतोय का माझा? हो हो, बरोबर आहे, बोला बोला. तर ती धोरणं जी आहेत ती धोरणं ठरवत असताना किंवा कुठले निर्णय घेत असताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात घेतलं पाहिजे. त्यामुळे भूमिका ठरवताना जसं विश्वासात घेणं महत्त्वाचं असतं तसं आतापर्यंत जर का मागे वळून पाहिलं तर गेल्या 2.5 वर्षामध्ये कोणत्या मुद्द्यावरती आमचे मतभेद झाले तर मुंबई महानगरपालिका आणि GST असेल, भूसंपादन विधेयकाच्या संदर्भातली भूमिका असेल किंवा आज महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर शेतकरी कर्जमुक्तीचा विषय आम्ही सातत्याने मांडतो आहे. त्याचबरोबर अखंड महाराष्ट्राचा विषय आहे. तर या सगळ्या मुद्द्यांवरती काही आमची म्हणजे अखंड महाराष्ट्र किंवा या मुद्द्यांवरती अनेक वेळा मतभेद झालेले आहेत. हा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाचा जो मुद्दा आहे तो ओव्हर आर्चिंग किंवा सर्वांच्या वरिष्ठ स्तरावरती ज्याच्यावरती अनेक मतभेद टाळून ज्याच्यावरती सर्वसंमती घेण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारचा मुद्दा आहे. त्याचबरोबर या बैठकीला माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना बोलवण्यात आलं, ते निमंत्रण तर देणं हेच आहे, म्हणजे तो उपचाराचा भाग आहे. पण माझ्या अंदाजाप्रमाणे मी सांगते की भूमिका धोरण याच्यापेक्षा सुद्धा ज्या प्रकारचा राजकीय संवाद आम्हाला अपेक्षित आहे शिवसेनेला त्याबद्दल काहीतरी बोलणं झालं असावं असं मलाही वाटतं. आणि वारंवार माननीय उद्धव साहेबांनी भाषणामध्ये अनेक वेळा सांगितलेलं आहे की अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी यांच्याशी ज्या प्रकारचा संवाद होता त्याच्यापेक्षा आता भारतीय जनता पक्ष बदललेला आहे, त्याच्यामध्ये नेतृत्व नवीन आलेलं आहे, देशाचे अध्यक्ष वेगळ्या प्रकारच्या सगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये ही बैठक एका अर्थाने कलाटणी देणारी ठरू शकते असं मी म्हणते, ठरू शकते. कारण पुढच्या 2 वर्षाच्या काळामध्ये जशी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे त्याचबरोबर अनेक मुद्दे राज्यामध्ये आणि देशामध्ये येणार आहेत समोर. पण एक महत्वाचं की शिवसेना ही स्वतःच्या शब्दावरती ठाम असते आणि त्यामुळे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली 2019च्या लोकसभा निवडणुका लढवायच्या या प्रकारच्या ठरावाला माननीय उद्धव साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हटल्यावरती आमची जी दिशा आहे ती भाजपपेक्षा काहीतरी वेगळ्या आघाडीत जाणं किंवा काँग्रेसच्या संदर्भातलं काही समर्थन असं नाहीये, एवढे संकेत निश्चितपणाने या बैठकीमध्ये मिळालेले आहेत. दुसरं मला सांगायला पाहिजे मुद्दा म्हणून मी तुमच्याही समोर बोलले होते मला वाटतं 8 दिवसापूर्वी, आदित्यनाथ योगी यांचं उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा जॉब आल्यानंतर आमचे जे मनातले अनेक मुद्दे होते, मग राम मंदिराचा मुद्दा बाजूला पडलाय का याच्या संदर्भातला प्रश्न असेल किंवा काही बाबतीत राज्याची इच्छाशक्ती ताबडतोब व्यक्त होणं आणि त्या प्रकारचा निर्धार, म्हणजे एका अर्थाने त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत त्यातले सगळे निर्णय नव्हे पण त्यांचे विचार आणि कार्यपद्धती याच्याबद्दल शिवसेनेला नक्कीच सकारात्मक भूमिका आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा मी महत्व देते या बदलांना जे आहे ते, कारण कुठेतरी नाहीतर विकासच्या नावाने निवडणूक लढायची हे ठरलं होतं त्यांचं. आम्ही आमच्या मुद्दे नंतर सुद्धा बोलत होतो आणि कित्येक वेळेला म्हणजे मला वाटतं 15 वेळेला तरी सामनाचं जे संपादकीय आहे ते राम मंदिराबद्दल प्रश्न विचारले होते. आणि आज जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराच्या संदर्भात त्यांची एक कॅटेगॉरिकल किंवा निर्णायक स्वरूपाची स्टेटमेंट येत आहेत ते भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. म्हटल्यावरती भारतीय जनता पक्षाचा जो इरादा आहे तो निवडणुकीच्या नंतर त्यांनी हा जो स्पष्ट केलेला आहे हा एक त्याच्यातला नक्की घटक असेल असं मला वाटतं. आणि शेवटचा मुद्दा
शेतकरी कर्जमुक्तीवरती पण माननीय उद्धव साहेब बोलले, पंतप्रधानांशी, अमित शहाशी, आणि जसं उत्तर प्रदेशमध्ये भूमिका झाली तशीच महाराष्ट्रामध्ये होण्याच्या संदर्भामध्ये आमची ती भूमिका आहे. बाकीचे जे सगळे लोक वाचतायत, तसं सचिन सावंत बोलताना म्हणाले की आमच्या आरोपांचं काय झालं, त्याचं काय झालं. आता ज्यांनी ते आरोप केले त्यांनी त्याचं उत्तर द्यायचे. ठीक आहे. बॉटम लाईन इज, उत्तर प्रदेशच्या भाजपच्या विजयानंतर शिवसेनेला वस्तुस्थिती कळलेली आहे. 25 वर्ष आम्ही युतीत सडलो कुजलो, हे शिवसेना विसरलेली आहे. इथून पुढं आम्ही कोणाबरोबरही युती करणार नाही, हा जो शिवसेनेचा बाणा होता तो आता शिवसेनेनं सोडला आहे, हेच त्यातनं स्पष्ट होतं आहे. आता शिवसेनेनं हे ठरवलेलं आहे की आता आपल्याला भाजपबरोबर जायचं आहे. मग ती राष्ट्रपती पदाची निवडणूक असेल जुलै महिन्यातली, की ऑगस्टमधली ती उपराष्ट्रपती पदाची निवडणूक असेल, किंवा 2019ची लोकसभा निवडणूक असेल. आता प्रश्न असा आहे, जर का भाजपनं ठरवलं 2019ची निवडणूक जी लोकसभेची आहे ती विधानसभेबरोबरच घ्यायची, किंवा विधानसभेची निवडणूक जी 6 महिन्यानंतर असणार आहे ती लोकसभेबरोबरच घ्यायची, तर तेव्हा शिवसेनेची भूमिका काय असेल हे तेव्हा ठरेल. पण सध्या तरी शिवसेना भाजपबरोबर जायला तयार आहे, हेच नीलमताई गोरेंच्या बोलण्यातनं स्पष्ट झालेलं आहे. एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. 2019च्या निवडणुकांची तयारी पूर्ण करून नरेंद्र मोदींनी विरोधकांना शह दिलाय का? 60% लोक म्हणतायत होय, 2019च्या निवडणुकांची तयारी पूर्ण करून नरेंद्र मोदींनी विरोधकांना शह दिलाय. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय सचिन सावंत यांच्याकडे. सचिन सावंत, खरं तर अधिवेशनाच्या काळादरम्यान जो काळ असतो त्या दरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सर्व खासदारांची बैठक बोलवतात. त्यानिमित्तानं जे UPAचे घटक पक्षाचे खासदार आहेत त्यांनाही जेवणासाठी निमंत्रण देतात. पण त्यांच्या आधीच आज अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी NDAची बैठक बोलावली. सर्व घटक पक्ष आले, 32 घटक पक्ष आले. काँग्रेस मागे दिसते आहे. अजूनही उपाध्यक्ष राहुल गांधी यांना स्वीकारायला UPAचे घटक पक्ष किंवा समविचारी पक्ष तयार दिसत नाहीयेत. नाही आशिष, पहिलं ह्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मला माझ्या कानावर विश्वास बसत नाहीये. म्हणजे आता नीलमताई जे म्हणाल्या ते खरंच शिवसेनेचं मत आहे का ह्याच्यावरती माझा विश्वास बसत नाही. म्हणजे काय झालंय की आता मला वाटतं महाराष्ट्रामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये लोकांनी जे काही ऐकलं तेही असंच म्हणत असेल आणि कानावरती हात ठेवून म्हणते शांतम पापम. ही काय अभद्रवाणी मी ऐकतोय, काय कल्याण डोंबिवली पॅटर्न, सत्य काय आहे हे असं मला कल्याण डोंबिवली पॅटर्न. हो, म्हणजे आता म्हणजे आता उद्धवजींनी सांगितलं की एकही निवडणूक यापुढची लढवणार नाही एकत्र, आणि अचानकपणे एका रात्रीमध्ये काय बदल झाला आणि आता सगळेच त्यांच्यावर विश्वास टाकायला लागलं. मोदींचं नेतृत्व महान झालेलं आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेने हे पाहावं यांचं रूप काय. विषय आता पुन्हा जर तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावरती येतो. एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या 2014च्या नंतर जे बदल झालेले आहेत ते एक लक्षात घ्या. 2014 पर्यंत 10 वर्ष त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष सत्तेत होता. महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष सत्तेत होता. त्यामुळे एक अँटी इन्कम्बन्सी पासून आम्ही सुरुवात केली. आम्हाला कधी नव्हे इतका त्या ठिकाणी वेगळा निकाल आम्हाला ऐकायला मिळाला. म्हणजे आम्ही 44 वर आलो, इथं महाराष्ट्रामध्ये 42 वर आलो. म्हणजे ही संख्या लोकांचा त्या दृष्टिकोनातून त्यांचा जो काही विचार होता ते आम्ही पाहिला. परंतु त्यानंतर तुम्ही आता ज्या तऱ्हेनं फक्त उत्तरांचल उत्तराखंडचं म्हणताय, पंजाबचं बोलत नाही आपण गोव्याचं बोलत नाही, आपण मणिपूरचं बोलत नाही, त्याचबरोबर बिहारचं बोलत नाही आहोत. याच कालावधीमध्ये कर्नाटकचा निकाल देखील आपण पाहिलेला आहे. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की असंच काही संपूर्णपणे मोदीमय देशभर झालेला आहे हे चित्र नाही. हळूहळू त्या ठिकाणी बदल होतोय आणि तो बदल स्थायी होतोय. म्हणजे पंजाबमध्ये 2/3 मेजॉरिटीने काँग्रेस पक्ष आलेला आहे. तो असा वरच्या मेजॉरिटीने आलेला नाही.
त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की परिस्थिती पुढच्या कालावधीमध्ये कशी बदलेल हे कळणार नाही, परंतु याच कालावधीमध्ये ज्या तऱ्हेनं तुम्ही म्हणताय 1998 साली ज्या वेळेला सोनिया गांधी आल्या आणि 99ला आम्ही निवडणुकांमध्ये हरलो, त्यावेळेला आमच्यावरती असा आरोप केला गेला होता की युपीए म्हणजे काँग्रेस पक्ष घटक पक्षांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सत्ता चालवू शकत नाही, एनडीए कशा तऱ्हेने चालवतो ते एनडीएचं गुणधर्म असं दाखवलं गेलं होतं आणि त्यावेळेला वाजपेयींचं सरकार हे आदर्शवत दाखवलं गेलं होतं. परंतु त्यानंतर 2004 मध्ये आमचे घटक पक्ष वाढले, 2009ला अधिक त्याच्यामध्ये वाढ झाली, वेगळे पक्ष देखील त्यामध्ये आले. त्यामुळे परिस्थिती तशीच राहत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट की राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही बिहारमध्ये निवडणुका ज्या लढलो त्यामध्ये 3 वेगळे पक्ष आम्ही एकत्र आणले. राहुल गांधींनी स्वतः कमी जागा घेऊन देखील त्या ठिकाणी एकत्र येऊन मोदींचा पराभव केला, भाजपचा पराभव केलेला आहे. हो, तो नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांचा विजय होता देखील आम्ही ऐका त्याचं श्रेय तुम्ही राहुल गांधींना कसं देता? विषय असा आहे की त्या राज्यांमध्ये नाही असं नाही, विषय असा आहे की एकत्र आणण्याचं श्रेय हे दोघांनाही नाही नितीश कुमार आणि लालू प्रसाद लक्षात घ्या. नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांनी ठरवलं लालू प्रसाद काळाची गरज काय आणि ते एकत्र आले आणि त्यासोबत काँग्रेस. आपल्याला वस्तुस्थिती नाही अशी जी असं नाही. लालू प्रसाद यादवांचं स्वतःचं मत जर तुम्ही ऐकलं तर त्यांनी देखील त्या दृष्टिकोनातून राहुल गांधींना त्याचं श्रेय दिलं होतं. विषय या उत्तर प्रदेशमध्ये देखील समाजवादी पार्टी बरोबर आम्ही त्या ठिकाणी हरलो असू, परंतु समाजवादी पार्टी आणि काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या ध्रुवात असताना देखील आम्ही एकत्र आलो. पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पार्टी बरोबर देखील परत जाण्याची भूमिका आम्ही घेतली. त्यामुळे अशा तऱ्हेचं चित्र जे दाखवलं होतं की इतर पक्ष आमच्या बरोबर येऊ इच्छित नाहीत असं नाहीये. भविष्यामध्ये मगाशी जसं सांगितलं की आठवड्याला परिस्थिती काय दिवसाघडी परिस्थिती बदलत असते. त्यामुळे एक डिमॉनिटायझेशनचा निर्णय हा चुकलेला काय आहे ते भविष्यामध्ये दिसून येईल. विषय असा आहे की या दृष्टिकोनातून लोक जेव्हा पाहत असतात तेव्हा ज्या तऱ्हेनं राजकीय परिस्थिती बदलते त्यानुसार वेगळेपण जाणं आणि एकत्र येणं ही प्रक्रिया चालू असते. उलट 2 वर्ष आधीच हे ठरवणं भविष्यामध्ये कदाचित ते त्रासदायक ठरतं. राजकारणाचे अशा तऱ्हेचं परिस्थिती असते. बरोबर आहे म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर नाहीये, तेलुगुदेशम पार्टीला दिसते. म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेस युपीए बरोबर नाहीये सध्या. संघर्ष यात्रेमध्ये तर एकत्र दिसलो होतो आम्ही, हे लक्षात घेता विसरता कामा नये. बरं ठीक आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत. नवाब भाई, महाराष्ट्र वनच्या या चर्चेत तुमचं स्वागत आहे. फोनलाईनवरनं आपल्यासोबत नवाब मलिक आहेत. नवाब मलिक, तुम्ही ही चर्चा ऐकताय. प्रश्न हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचं सध्याचं स्टेटस काय आहे? ते काँग्रेस बरोबर आहेत म्हणजे युपीए बरोबर आहेत की ते भाजप किंवा एनडीए बरोबर आहेत? त्यांना नेमकं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला करायचं काय? आता कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्याच्यात राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली आणि पक्षांनी निर्णय घेतलेला आहे की देशामध्ये व्यापक विरोधकांचा एक मोर्चा तयार करायचा आणि त्याचे जे समविचारी पक्ष देशभरातले त्यांना एकत्रित आणण्याचा प्रस्ताव आम्ही पारित केलेला आहे. निश्चित रूपाने आता निवडणुका नाही, गुजरातमध्ये निवडणूक आहे, तिकडे समविचारी पक्ष काँग्रेस असतील, नितीश कुमार साहेबांच्या पक्ष असतील, त्याच्याशी बोलणी झालीच आहे आमची. म्हणजे भविष्य काळामध्ये आता 2 वर्ष आहे, पर्याय म्हणजे यांच्या 33 पक्षाची आघाडी आहे. आम्हाला 33 पक्षाची गरज नाही, पण 10-15 पक्षाची आघाडी यांना पराभूत करू शकते. मताचे विभाजन याचा फायदा त्यांना उत्तर प्रदेशमध्ये झालेला आहे. जर सगळे विरोधक एकजूट आले तर देशात निकाल वेगळा होणार आहे आणि आता कालच्या आमच्या निर्णय अनुषंगाने आम्ही पुढची पावलं टाकणार आहोत. चर्चा अशी आहे नवाब भाई की शरद पवारांना राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती पद किंवा तशी उमेदवारी देऊ केली तर मग शरद पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा युपीए मध्ये जाणार नाही, असे काही प्रयत्न एनडीए कडून होतील असं वाटतं का? बघा, हे फिल्म सारखं राजकीय पण काही लोक गॉसिप करत राहत आहे. राजकारण विचाराने चालते, गॉसिपनी चालत नाही. हे गॉसिप हे कुठेतरी वेगळी चर्चा करायची. निश्चित रूपाने समविचारी पक्ष आमच्या भाजप किंवा शिवसेना नाही. शिवसेना भाजप सोडून जे इतर पक्ष आहेत त्यांची आघाडी करण्याचा आमचा मानस आहे आणि नुसतं महाराष्ट्रामध्ये देशभर आघाडी झाली पाहिजे. जे मातबर नेते त्यांच्याशी पवारसाहेबांच्या बोलणं सुरू होईल आणि कालच्या आमच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे.
ठीक आहे नवाब भाई, महाराष्ट्रवंशी बोलल्याबद्दल धन्यवाद. माधव भंडारी, जसं नवाब मलिक म्हणाले की शरद पवार आता देशभर बोलणी करणार आहेत आणि भाजप विरोधी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतील, त्यातून शरद पवार तिसऱ्या आघाडीचाही प्रयत्न करू शकतात. पवारसाहेबांनी अशा तऱ्हेच्या आघाड्या करण्यासाठी गेल्या 25 वर्षात अनेकदा प्रयत्न केले, अनेक बैठका घेतल्या, अनेक चर्चा केल्या, कधी आघाड्या स्थापन केल्या, कधी स्थापन केलेल्या आघाड्या मोडल्या, बदलल्या. त्यांनी हे सगळं गेलेलं आहे आणि त्याचाच एक अध्याय समजा ते लिहित असतील तर आनंदाची गोष्ट आहे. पण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जी चर्चा करता आहात की काँग्रेस आणि समविचारी पक्ष एकत्र येतील का, खरं तर त्याचं उत्तर आजच मिळालं. पवारसाहेबांचे जे काही प्रयत्न चाललेत असं आपण म्हणतो, त्याचं उत्तर ह्या क्षणाला चालू आहे की पवारसाहेबांच्या एका पुस्तकाचं अनुवादाचं प्रकाशन हे कुलदीप नायर यांच्या हस्ते दिल्लीमध्ये होतं आहे आणि त्या कार्यक्रमाचं आमंत्रण काँग्रेसच्या नेत्यांना, काँग्रेसच्या उपाध्यक्षांना, राहुल गांधी यांना दिलेलं असताना ते कोणी तिकडे फिरकले नाहीत. म्हणजे राजकीय विचारांसाठी एकत्र यायचं सोडून द्या, पण जिथे एक साधा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये एकत्र आल्यामुळे काही कुठल्याही प्रकारचं राजकारणाचा शिक्का कपाळावर बसत नाही, एक सभ्यता असते, एक शिष्टाचार असतात, काही संकेत असतात, याच्यासाठी सुद्धा ज्या लोकांना एकत्र यावंसं वाटत नाही त्यांचं पुढच्या 2 वर्षांमध्ये कशा तऱ्हेने हे एकत्र येणार आहेत आणि ह्याची समविचाराची व्याख्या काय, हा सुद्धा त्यातला प्रश्न आहे. त्यामुळे हे सगळे पुढच्या 2 वर्षात आपल्याला याच्यात काय काय घडतं हे निरीक्षण करण्याचे मुद्दे आहेत. ठीक आहे, ऐकलत का सचिन सावंत, उत्तर द्या. आता विषय असा आशिषजी की या कालच्या एनडीए बैठकीमध्ये महबूबा मुफ्ती का नव्हत्या याचंही उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. हो, त्यांचा प्रतिनिधी होता, त्यांचा प्रतिनिधी होता तिथे, बरोबर झाल्यामुळे त्यांचा प्रतिनिधी होता तिथे, प्रतिनिधी का पाठवला जातो. त्यामुळे हे लक्षात घ्या. अहो, काश्मीर मधली परिस्थिती सध्या चिघळलेली आहे, त्यामुळे थांबला असेल तिकडे. शंका कुशंका अशा वेगवेगळ्या आशिषजी तसाच तऱ्हेनं राहुल गांधींचा काही कार्यक्रम असू शकतो. हो का, नेहमीच कार्यक्रम असतात, कुठल्याच कार्यक्रमाला तर जात नाहीत. विषय असा आहे ते कुठेतरी सुट्टीवर गेले असतील. सुट्टीवर गेलेत असं काय नाही, अनेक सुट्टीवर गेलेत का, अनेक ठिकाणी ते कार्यक्रमाला गेले असतील आणि त्या दृष्टिकोन नाही. आता याच्यामधला कुत्सितपणा जो आहे तो भारतीय जनता पार्टीला अपेक्षित आहे. नाही, तो सगळेच कन्फ्युज असतात. राहुल गांधींची सुट्टी कधी आणि कार्यक्रम कोणता कधी काहीच कळत नाही. नाही, या संदर्भामध्ये एक लक्षात घ्या, ज्या वेळेला ते सुट्टीवर जातात ते सांगून जातात. विषय एक लक्षात घेतलं पाहिजे. आताही सोनिया गांधी आजारी होत्या, त्यांना बरोबर घेऊन ते गेले होते, ते सांगून गेले होते. विषय एक आहे की या संदर्भामध्ये तुम्ही ज्या वेळेला निवडणुकांची चर्चा करता, एकत्र येणार की नाही या मुद्द्यावरती 2019ला निश्चितपणे जबाब मिळेल. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे की एनडीए 31% सत्तेवर आलेली आहे, त्यांच्या विरोधामध्ये 69% त्या ठिकाणी मतदान होतं. ते 69% ज्यावेळेला एकत्र येईल त्यावेळेला एनडीएची जागा त्यांना कळून येईल. नाही, हे लॉजिक पटण्यासारखे नाही. म्हणजे एनडीएच्या विरोधात 69% मतदान आहे, हे कसं काय माधव भंडारी? हे विधानच असं आहे ना की स्वतःची फसवणूक किती करून घ्यायची हे शेवटी त्याच्यावरती अवलंबून आहे, आवडीवरती अवलंबून आहे. आम्हाला 131% मतदान झालं आणि आम्ही सत्तेवर आलो हे जितकं खरं आहे, तेवढंच उरलेली 69% मतं काँग्रेसला नाही मिळालेली. ती विभागली गेली आहेत आणि ती विभागली गेली म्हणजे त्यांच्यामधल्या अनेकांना काँग्रेसला मतं द्यायची नाहीत म्हणून गेलेली आहेत. म्हणजे ती जर समजा दुसरे ते नसते, जसं उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळालं की समाजवादी पार्टी आणि काँग्रेस हे दोघे एकत्र आले आणि तरी दोघांनाही एकमेकांची मतं मिळाली नाही. हा जो तिथला अनुभव आहे, हा अनुभव सगळ्या ठिकाणी त्याच पद्धतीने येईल. 69% मतं ही एनडीएच्या भाजपच्या विरोधातली मतं आहेत आणि ती आपली मतं आहेत असं गृहीत धरून जर कोणी राजकारणाची आखणी करणार असेल तर आपल्याला 2019 साली खूप अत्यंत आकर्षक राजकारण बघायला मिळेल आणि ते बघणे हे अधिक मनोरंजक ठरेल. खरंच सध्याच राजकारण खूप आकर्षक आणि मनोरंजक आहे. मनोरंजक म्हणण्यापेक्षा औचित्यपूर्ण आहे. नाही, कसं आहे सचिन सावंत, बघा कसं आहे. 1 महिन्यापूर्वीची परिस्थिती बघूया आणि व्यासपीठ कोणतं तर मुंबई महापालिका निवडणूक. तिथे सेना भाजपची प्रत्येक व्यासपीठावरती भांडणं होत होती, जाहीर वाद प्रतिवाद होत होता, आरोप प्रत्यारोप होत होते. पण जेव्हा निवडणुकांचा विषय येतो, जेव्हा रणनीती आखण्याचा विषय येतो, तेव्हा मात्र
अमित शहा असतील किंवा नरेंद्र मोदी असतील यांनी पुढाकार घेतला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनधरणी केली असेल, त्यांना दिल्लीला बोलवून घेतलं, डिनर डिप्लोमसी म्हणजे भोजन शिष्टाई झाली आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचा जो काही राग होता तो मावळला. बघा, याला शिष्टाई म्हणतात, याला राजकारण म्हणतात. हा ताई बोला, ताई उत्तर देऊ का? की नाही, थांबा, सचिन सावंत सांगा. थांबा. हा, निलमताई बोला. आणि सगळ्यात जरा थोडं मला एक तर पहिले सांगायचे की आम्ही माननीय उद्धव साहेब गेले या बैठकीला आणि त्या राष्ट्रपती पदाच्या आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांमध्ये आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, एनडीएचा भाग आहोत आम्ही. या संदर्भात अधोरेखित केलं, शिक्कामोर्तब केलं. याचा अर्थ मुंबई महानगरपालिकेमधले जे मुद्दे होते, मतभेदाचे, ते मतभेदाचे असते ते मी मगाशी महाराष्ट्राच्या मुद्द्यांचा उल्लेख केला. त्या सगळ्यांचं आमचं मत तुम्हाला असं कधी शिवसेनेबद्दल. पण एकूण जेव्हा आपण व्यापक क्षेत्र बघतो देशाच्या स्तरावरती, त्याच्यामध्ये एक तुम्ही पण विचार केला पाहिजे की बऱ्याचशा घटक काढलेले आहेत. त्यामुळं आम्ही मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेची निवडणूक होणार समोर. आम्ही कुठली शेवटपर्यंत त्याच्यामध्ये काय अर्थ नाही तुम्हाला सगळी कल्पना. त्यांनी त्यावेळेला एकटाक्षी उमेदवार न टाकण्याचा निर्णय घेतला या संदर्भामध्ये आणि त्याच्यानंतर परत ते महापौर झालं त्यावेळेला मोदी सभागृहात भाषण देत होते. म्हणजे त्यांचेही मतभेद आहेत त्या ठिकाणी आहेत, आमचेही मतभेद आहेत. परंतु एकदा शेवटी लोकांच्या विकासासाठी काम करायचे म्हटल्यावरती आज आपल्याला त्या लोकांच्या बरोबर पाहिजे ना. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे निलमताई. हाच मुद्दा आहे जो काँग्रेसला कळत नाहीये. हाच मुद्दा आहे जो काँग्रेसला कळत नाहीये. काँग्रेसला असं वाटतं की मोदी चूक करतील, भाजप चुकेल आणि त्याचा फायदा आपल्याला मिळेल, जनमत आपल्या बाजूने येईल. आणि भाजपला असं वाटतं की काँग्रेस केवळ विचार करत राहील, स्वप्नरंजनातच राहील, आम्ही चूक करणार नाही, आम्हाला पुढे कसं जायचं आहे हे नरेंद्र मोदींना माहिती आहे. त्यामुळे तो विश्वास भाजपचा नरेंद्र मोदींवर आहे. सचिन सावंत, पहिली गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की या दांभिकपणाचा किंवा एकंदर सातत्यानं सरड्यासारख्या भूमिका बदलण्याला आपण त्या ठिकाणी राजकीय रणनीतीचं गोंडस नाव त्या ठिकाणी देत आहोत. ही फार मोठी खऱ्या अर्थानं चूक आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. विषय आहे की हे जे काही मुंबई महानगरपालिकांच्या समवेत राजकारण झालं त्यावेळेला जे काही मतं मांडली होती ती त्याच मतांची त्या ठिकाणी आहे की उद्धव ठाकरे म्हणत होते एकही निवडणूक, त्याच्यामध्ये असं म्हटलं नाही की मी पार्लमेंटची वेगळी लढवू, विधानसभा एकही निवडणूक लढवणार नाही. आणि हा शिवसेना पक्षाचं मला वाटतं जी उतरण झाली की बाळासाहेब ठाकरे म्हणायचं की मी जे बोलतो ते करतो. आणि आताची परिस्थिती, आताचं नेतृत्व म्हणतं सचिन सावंत, काँग्रेसचं काय ते बोला, काँग्रेस आणि युपीएचं काय ते बोला, काँग्रेस आणि युपीएचं काय ते बोला. विषय असा आहे आशिषजी, मी मगाशी तुम्हाला म्हणालो की याला रणनीती गोंडस रणनीतीचं नाव देणं नाही. काँग्रेस आणि युपीएचं काय ते बोला. नोटबंदी तुमच्या कामाला आली नाही, नोटबंदी उलट तुमच्या विरोधात गेली. काँग्रेस आणि युपीएचं काय बोला. आशिषजी ऐका आशिषजी असं ऐका, मला जे काय आहे ते विधानसभेच्या जे काही यांनी संपूर्ण रणनीती केली. अधिवेशन चालू असताना संदर्भ यात्रा निघून गेले. शिवसेनेने सुद्धा भूमिका घेतली की यांच्या लोकांचं निलंबन करू नये. शिवसेना कायम या संदर्भामध्ये भूमिका घेत असते की योग्य त्या पद्धतीने विधिमंडळ चाललं पाहिजे. परंतु यांचं जे सप्टेंबर गेले त्याच्याबद्दलचा कडवटपणा जो आहे तो त्यांचा जात नाहीये या संदर्भामध्ये. ठीक आहे निलमताई मुद्दा कळला. कधीतरी बाजूला काढेल आणि आपल्याला फायद्याची भूमिका. ठीक आहे सचिन सावंत उत्तर द्या. सचिन सावंत उत्तर द्या. उद्धव साहेबांना पक्षाच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी ते करावं हे गृहीत आहे. कुठलाही ठीक आहे निलमताई ठीक आहे या संदर्भामध्ये. ठीक आहे. पण एक तर्फी तुम्ही हेतू चाललाय ज्याचा अर्थ तुम्हाला असं वाटतं की आम्हाला राजकारण काहीच कळत नाही. ठीक आहे सचिन सावंत उत्तर द्या. सचिन सावंत उत्तर द्या. म्हणण्यासारखं म्हणजे लोकांना पटणारे असं काय बोलताय तुम्ही. सचिन सावंत बोला. तुमचं काय म्हणणं की राष्ट्रपती काँग्रेसच्या बरोबर यायला पाहिजे होता का. आमच्या पक्षाचा प्रश्न आहे, आम्ही का गेलो का काय नाही याच्या संदर्भामध्ये. याच्या आधी दोनदा काँग्रेसला मदत केली ना ताई तुम्ही राष्ट्रपती पदाच्या निवड. ऐका निलमताई, पुन्हा विषयांतर होईल म्हणून मी विषय काढत नाही. निलमताई आपल्याला कदाचित आशिष पहिल्यांदा निलमताईंना माहिती नसावी, अरुण जेटलींनी कालच्या मीटिंग बाबत स्पष्टता आणली होती की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची पदाची निवडणूक हा अजेंड्याचा विषय नव्हता. त्यामुळे आता हे जे काय म्हणतात ते मला वाटतं नवीन आहे, अरुण जेटलींना कदाचित जास्त माहिती असेल.
किंवा निलमताईंना कदाचित वेगळं माहिती तुम्हाला असेल. तुम्ही काय आमचं म्हणणं हे आहे की विषय या ठिकाणी काय तुम्ही सांगीवांगीवरतीच बोलताय, तुमची काय माहिती ऑथेंटिक त्याने जाहीर विधान केलं ताई, जाहीर विधान केलं. ठीक आहे आपण भाजपकडूनच घेऊया नेमकं काय झालं. माधव भंडारी आपल्या सोबत आहेत, माधव भंडारी आपल्या सोबत आहेत, ते बोलू पाहत आहेत काही. निलमताई सचिन थांबा माधव भंडारी आपल्या सोबत आहेत. माधव भंडारी हा काय प्रकार आहे? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तुम्ही बैठक बोलवता, उमेदवाराचं नाव न सांगता तुम्ही सांगताय की 2019चे उमेदवार पण ठरले, तुम्हीच दिशाभूल केली, खरं तर अरुण जेटलींनीच केली, असा त्यातनं अर्थ होतो. आता काँग्रेस ज्या पद्धतीची चर्चेला दिशा देण्याचा प्रयत्न करतायत, आपण समजा क्षणभर असं गृहीत धरू की ते म्हणतात त्याप्रमाणे केलं. राष्ट्रपती पदाची उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही जशी भाजपसाठी NDAसाठी आहे तशी ती काँग्रेससाठी आणि UPAसाठी सुद्धा आहे ना. आणि इतक्या दिवसांमध्ये या विषयावरती आपण सगळ्यांशी चर्चा करू. आपण ही जी भाजपच्या विरोधात असलेली 69% मतं आहेत ती एकत्र आणू आणि राष्ट्रपती आपला बसवू, उपराष्ट्रपती आपला बसवू, हे करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेऊन अर्ध्या मिनिटाची बैठक तरी कोणाशी केली गाव, कोणाशी चर्चा केली गाव. निदान आपल्याला बातम्या नाही बघायला मिळाल. कार्य त्यांनी अंतर्गत केली असेल, जेव्हा ते विदेशामध्ये वेगवेगळ्या कारणाने जात असतात तेव्हा तिथे केले असतील, कारण असं म्हणतात की तिथेही काही राजकीय चर्चा होतात. पण ज्या पद्धतीची काही काँग्रेसने तयारी चालू केलेली आहे असं आपल्याला बघायला मिळत नाही. दुसऱ्या बाजूला आम्ही सुरू केली, आमचे घटक पक्ष आमच्याबरोबर एकत्र आहेत आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ह्याच्याबद्दल आता कुणाला तक्रार असण्याचं काही कारण नाही. विजय चोरमारे, प्रश्न हाच आहे, राष्ट्रपती पदाचा उमेदवार अजून भाजपनं जाहीर केलेला नाही. तो जो राष्ट्रपती पदाचा उमेदवार आहे ते उमेदवार लालकृष्ण अडवाणी आहेत का, मुरली मनोहर जोशी आहेत का, साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आहे का? रजनीकांतच्या नावाची चर्चा आहे राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी. एवढंच नाही तर सुमित्रा महाजन यांचं नाव पुढे येणार आहे का? अशी सगळी नावं गुलदस्त्यात असताना सर्व घटक पक्ष सांगतायत की होय, आमचा पाठिंबा हा राष्ट्रपती पदाच्या आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपला आहे, NDAवरती पूर्ण विश्वास आहे. याचा अर्थ कालच्या बैठकीत नक्कीच असं काहीतरी घडलं आहे. शिवसेनेला सुद्धा राष्ट्रपती पदाचा उमेदवार किंवा उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार यांची नावं सांगितली गेली तेव्हा उद्धव ठाकरे तयार झाले आहेत. अशी मी सुरुवातीलाच एक म्हणजे हे जे म्हणजे मी सुरुवातीलाच एक या गोष्टी स्पष्ट केली होती की कालची निवडणूक म्हणजे जे अधिकृत निवेदन कालच्या बैठकीसंदर्भात जाहीर करण्यात आले त्या अधिकृत निवेदनात असं स्पष्ट म्हणण्यात आलं की राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा अजेंडा आज नव्हता. हे अरुण जेटलींनी जे निवेदन केलं आणि एकूण कालच्या बैठकीसंदर्भात NDAच्या वतीने अधिकृत निवेदन केलं, त्या निवेदनात हे स्पष्ट करण्यात मी सुरुवातीला हे केलं होतं. सर, पण बैठकीनंतर जे बाईट मीडियाला दिले जातात ते प्रयोजन नसतंच मुळात, पण ते दिशाभूल करण्यासाठी ते बाईट्स दिले जातात. नाही, पण मी हे सुद्धा म्हटलं होतं की अर्थात राष्ट्रपती निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी ही बैठक होती, हे काय लपवून राहण्याचं कारण नाही, कारण आत्ता एकत्र येण्याचा तोच एक मुद्दा आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकार सत्तेवरून आता मेमध्ये पुढच्या महिन्यात 3 वर्षे होतील. 3 वर्षात कधीही NDAची बैठक घेण्याची गरज भारतीय जनता पक्षाला वाटली नव्हती आणि वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या दृष्टीनं NDAनं एक सगळ्यांना विश्वास, कारण आता कसं आहे NDAच्या विरोधात शिवसेनेसारखा NDAतलाच घटकपक्ष जास्त टीका करतोय, आता विरोधक कमी टीका करतात. आणि राष्ट्रपती पदासारख्या संवेदनशील निवडणुकीत आता तुम्ही मगापासून किंवा बरेच चर्चा होती की काँग्रेसनं का उमेदवार जाहीर केला नाही. खरं तर राष्ट्रपती पदाची निवडणूक ही काय राजकारणाचं रण खेळण्याची जागा नसते. तिथं ती समन्वयानं सर्वसंमतीनं जर त्यात एक चांगला पर्याय पुढे येत असेल, सगळ्यांचा पाठिंबा मिळत असेल तर त्या दृष्टीनं करण्याची गोष्ट असते. आणि यापूर्वी तसे प्रयत्न झालेले आहेत आणि अशा प्रयत्नांना वेळोवेळी सगळ्या पक्षांनी साथ दिलेली आहे. त्यामुळे ज्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने किंवा आत्ता सत्ताधारी आघाडीच्या वतीने राष्ट्रपती पदासाठी जे नाव पुढं येईल त्यानंतर विरोधकांच्याकडून या नावाला विरोध करायचा का या नावाला सर्वसंमतीनं पाठिंबा द्यायचा हे ठरेल. त्यामुळं आत्ताच UPAनं त्या संदर्भात काही केलेलं नाही असं म्हणता येत नाही. पण
एकूण राजकारणाचा विचार केला तर UPAच्या बाजूनं म्हणजे काँग्रेसच्या बाजूनं सगळ्या विरोधकांना किंवा ज्या विरोधकांशी अधिक चांगल्या रीतीनं संवाद साधण्याच्या दृष्टीनं एकत्र करण्याच्या दृष्टीनं जे प्रयत्न आता NDAच्या बाजूनं पहिल्यांदाच झाले आहेत, 3 वर्षानंतर पहिल्यांदाच झाले आहेत, तसे प्रयत्न अजून असे व्यापक पद्धतीनं झालेले नाहीत. ते अर्थात त्याला काँग्रेसच्या नेतृत्वाच्या म्हणजे ज्या मर्यादा आहेत, सोनिया गांधींच्या ज्या प्रकृतीच्या मर्यादा त्याला कारण असेल. आणि राहुल गांधी अजून अधिकृतपणे अध्यक्ष नाहीत, म्हणजे त्याला एक अधिमान्यता ज्या असे प्रयत्न करण्याला पक्षाचा प्रमुख नेता म्हणून अधिमान्यता लागते. ती अधिमान्यता आत्ता या क्षणी राहुल गांधींच्याकडे नाही आहे. किती जरी कुणी म्हटलं ज्यावेळी ते अधिकृत काँग्रेसचे अध्यक्ष होतील त्यावेळी त्याला एक अधिमान्यता प्राप्त होईल आणि त्यानंतर त्यांचे प्रयत्न सुरू होतील किंवा त्यानंतर आपल्याला तपासावं लागेल. मला वाटतं या मर्यादा आहेत, या मर्यादांना पार करण्याच्या दृष्टीनं काँग्रेस कधी निर्णय घेते हे आपल्याला पाहावं लागेल. पण एक गोष्ट खरी की NDA आता या घडीला पुढं आहे, UPA आणि काँग्रेस या घडीला मागं आहे. चित्र कधी बदलेल याची वाट पाहावं लागेल त्या आपल्याला, त्याच्याशिवाय दुसरं या अगदी बरोबर आहे. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची जी निवडणूक आहे त्यानंतर NDA अधिक भक्कम होईल असं दिसतंय. कारण ज्या पद्धतीनं या निवडणुकांसाठी तयारी NDAनं, भाजपनं आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालवलेली आहे यावरनं एक बाब स्पष्ट होत आहे. शिवसेनेकडे जी मतं आहेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतली जवळपास 25,893 मतं आहेत. त्याचा जो मताधिकार आहे तो शिवसेनेचा आहे आणि म्हणूनच शिवसेनेला आधी वश करण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. एकदा शिवसेनेकडनं ग्रीन सिग्नल मिळाला की मग उमेदवार जाहीर होऊ शकतो हे त्यांना माहिती आहे. उमेदवार राष्ट्रपती पदाचा कोण असेल याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. त्यावरनंही बरंच राजकारण होणार आहे. हे सगळं गुंतागुंतीचं आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी घाई करतायत. त्यांना माहिती आहे की आधी ते भक्कम, मग त्यांची पार्टी म्हणजे पक्ष भक्कम, त्यांची आघाडी भक्कम तर देश भक्कम. त्यांना ते माहीत असल्यामुळंच ते घाई करतायत. आणि दुसरीकडं काँग्रेस काय करत आहे हा प्रश्न आहेच. काँग्रेस अजूनही पराभूत मानसिकतेतून पूर्णपणे बाहेर आलेली नाही आहे, स्वतः पक्ष म्हणून सावरली गेलेली नाही आहे आणि पक्ष सावरल्यानंतर ते UPA आघाडी पुन्हा भक्कम करू शकतात. त्यासाठी वेळ आहे. आपण ब्रेकनंतर याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. 2019च्या निवडणुकांची तयारी पूर्ण करून नरेंद्र मोदींनी विरोधकांना शह दिलाय का? 62% लोक म्हणतायत होय, 2019च्या निवडणुकांची तयारी पूर्ण करून नरेंद्र मोदींनी विरोधकांना शह दिलाय. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय सचिन सावंत यांच्याकडं. सचिन सावंत, प्रश्न तोच आहे. काँग्रेसलाच भरपूर तयारी करायची आहे, कारण काँग्रेसला जर का 2019च्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी सामोरं जायचं असेल तर काँग्रेसला तयारी करायची आहे. आधी पक्ष म्हणून भक्कम करायचं आणि नंतर आघाडी. आणि त्यातही राहुल गांधींचं काय? गांधी घराण्याशिवाय दुसरा नेता पुढे येणार आहे की नाही? नाही, आमचे नेते राहुल गांधी आहेत याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असले तरी देखील आम्हाला कोणती शंका नाही. विषय एक लक्षात घेतला पाहिजे की 2019 पूर्वी अनेक राज्यांच्या निवडणुका आहेत. आता गुजरातची निवडणूक आता आपल्या समोर येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांनंतर काय चित्र बदलतंय ह्याच्या पुढे त्याचे आडाखे नंतर होतात. राजकारणामध्ये परिस्थिती बदलत असते, लक्षात घेतला पाहिजे. आणि आम्ही शब्द बदलत नाही. म्हणून मगाशी मी जे सांगितलं की आताची उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चर्चा नव्हती असं अरुण जेटलीच नव्हे तर त्या ठिकाणी चंद्रबाबू नायडूही म्हणाले. आणि त्यांनी असं म्हटलं की उमेदवाराच्या बाबतीत आम्ही कलेक्टिव्ह डिसिजन घेऊ. त्यामुळे अजूनही त्यांचा उमेदवार ठरला नाही. त्या उमेदवाराच्या वरती देखील काय परिस्थिती येईल ते पुढचा भाग आहे. विषय या संदर्भामध्ये एकच आहे की एकंदरच राष्ट्रपती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन जर चर्चा करत असतील तर ती डिमॉनिटायझेशनच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली पाहिजे होती आपल्या घटक पक्षांबरोबर. त्यामुळे कार्यक्रमांमध्ये स्वतःच्या एकंदर निर्णय प्रक्रियेमध्ये, सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये ह्यांना विश्वासात घेतला जात नाही अशी NDA घटक पक्षांची तक्रार आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपल्या बरोबरच्या घटक पक्षांना दाबतोय, त्यांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत करतोय, त्यांचा पाया ठिसूळ करतोय. अशाही तऱ्हेच्या तक्रारी वेळोवेळी आल्या. तुम्ही अपना दल म्हटलं तर अपना दलाचा देखील आमचा पक्ष फोडला म्हणून त्या ठिकाणी तक्रारी आहेत.
TDPच्या मध्ये देखील तक्रारी आहेत, शिवसेनेमध्ये तर आपण पाहिलेल्याच आहे तक्रारी आहेत. हे जे प्रमुख जे मोठे पक्ष आहेत, बाकी इतर छोट्या छोट्या पक्षांची आता काही मुभा नाही त्याच्यामध्ये त्या मोदींचा विरोध करण्याची. त्यामुळे हे चित्र बदलेल भविष्यामध्ये आणि राजकारणामध्ये काही स्थिर नव्हतं. 2013ला मोदी येण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याला विचारलं असं आम्ही सत्तेत येणार का, तर त्यांनी म्हटलं असतं आम्ही काही आम्हाला गॅरंटी नाही. परंतु 182 180 येतील अशी आशा ठेवणाऱ्या लोकांना देखील 282 मत येईल ह्याची त्या ठिकाणी अपेक्षा नव्हती. त्यामुळे असं फक्त परिस्थिती काँग्रेसला कशी वाटतंय बदलते, हो. हे राजकारणामध्ये आपण या निवडणुकांमध्ये पाहिलंय. नाही, बदलते. विषय असा आहे की आज 5 वर्षामध्ये काय केलं याचा जाब निश्चितपणे सरकारला विचारला जाणार आहे. तुम्ही जे जे काही आश्वासनं दिलेत, अच्छे दिनचं आश्वासन दिलेलं आहे, इकॉनॉमीच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे. आजच भारतीय जनता पक्षाच्या एमपीनं खासदारांना हा प्रश्न संसदेत विचारला की देशामध्ये इकॉनॉमी होत नाही, म्हणजे नवीन एम्प्लॉयमेंट तयार होत नाही, त्याचा आवाज दाबला गेला. परंतु भाजपाचे देखील खासदार विचारू लागलेत आता. बरं, ठीक आहे सचिन सावंत, माझा वेळ संपलाय. त्यामुळे मी थेट जातोय निलमताई गोरे यांच्याकडे पुण्याला. निलमताई, लास्ट 30 सेकंद, नेमकी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला घेऊन शिवसेनेचं अजूनही काही रिझर्वेशन्स आहेत का, काही म्हणणं आहे का? याच्यावरती पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे प्रकाश टाकू शकतात. कारण उमेदवार अशा प्रकारे निवडले गेले किंवा त्याच्याबद्दलचा काय अंतिम निर्णय झालाय त्याच्यावरती कुठली गोष्ट जाहीर झालेली नाहीये. पॉईंट 1. दुसरं, जे आमचे घटक पक्षांचे तक्रारी होत्या अनेक बाबतीमधल्या, ते तुम्हाला माहिती की लोकसभेमध्ये सुद्धा अनंत गीते ज्या प्रकारे आक्रमक झाले आणि ज्या काही घटना घडल्या त्याच्यामधून अनेक बाबतीतली अस्वस्थता काय आम्ही लपवून ठेवलेली नाही. मुद्दा नंबर 2. आणि तिसरं, सचिन सावंतांचं मत म्हणून नव्हे, मी एक ओव्हरऑल म्हणून बोलते. एक गोष्ट खरंच खरी आहे राजकारणामध्ये की ओव्हरऑल, म्हणजे हा पक्ष का तो पक्ष असं नाहीये, अनेक गोष्टी घडत असतात राजकारणामध्ये. राजकारण स्थिर नसतं ही राजकारणाची शैली आहे. पण याचा अर्थ म्हणजे आपण निर्णय उद्या बदलेल की नाही बदलेल असं काहीतरी भाषेत ठेवून सारखं दुसऱ्या माणसाचं मार्क कमी झाल्यामुळे किंवा त्यांना अपयश आल्यामुळे आपल्याला यश मिळेल असं गृहीत धरणं ही कुठेतरी स्वतःची आत्मवंचना असते. हे देखील या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही आमच्या मतभेदासह, आम्ही आमच्या मुद्द्यांसह जनतेशी इमान ठेवूनच एनडीएच्या बरोबर असणार. कुठेही जनतेच्या मतांशी मतभेद किंवा त्यांना सोडून देणं वाऱ्यावर हे शिवसेना करणार नाही. कारण बाळासाहेबांची जी शिवसेना आहे तीच उद्धव साहेबांची आहे, याच्यात आमच्या मनात कुठलीही शंका नाहीये. ठीक आहे माधव भंडारी, बघा शिवसेनेने पूर्ण पाठिंबा भाजपला एनडीएला दिलेला आहे. आता काय तुमचा वारू आता चौफेर उधळला जाणार आहे? आपण कुठल्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघावं हे शेवटी प्रसारमाध्यम म्हणून तुमचं स्वातंत्र्य. पण शिवसेनेने पहिल्यांदा एवढी जाहीर भूमिका भाजपच्या पाठिंब्याची मांडलेली आहे, हे तुम्ही कसं नाकारता? नाही, नाकारण्याचं कारणच नाही, ती आहेच आणि चांगली भूमिका आहे, तिचं आम्ही सगळ्यांनी स्वागतच केलेलं आहे. आणि त्यामुळे पण वारू उधळणं वगैरे असं जी काही कल्पना ती, आता तुम्ही थांबा. हा सर, वारू उधळणं वगैरे अशी जी काही भाषा आहे नाही, लागू नाही. अहो काय आता बिलकुल म्हणजे फुल फ्लो मध्ये आहे. मोदी 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 सगळीकडे चाललेलं आहे. मोदी चूक करणार नाहीत असं आता सर्वांना वाटायला लागलंय. आणि काँग्रेसची तीच तर आशा फोल ठरते प्रत्येक वेळेस. नोटबंदीच्या वेळेस काँग्रेस म्हणाले की यांनी आता पायावरती कुऱ्हाड मारून घेतली. काय झालं? काही झालं नाही. सर्व निवडणुकांचे निकाल हे भाजपच्या फेवरचे आले. आत्ता सुद्धा त्यांना पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये वेगवेगळ्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये आपल्याला अनुकूल कौल मिळेल अशी आशा त्यांनी बाळगली आणि ती बाळगली पाहिजे. आम्ही वर्षानुवर्षे आशा बाळगत आलो, ते आता 2 वर्ष बाळगत आहेत. हे काही चांगली गोष्ट आहे. म्हणजे विरोधात बसण्यासाठी जे काही असावं लागतं त्यातलं थोडंफार त्यांच्या आता लक्षात यायला लागलं आहे. चांगली गोष्ट आहे. पण या 2 वर्षामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत, कर्नाटकच्या निवडणुकांचे सुद्धा पडघम वाजायला लागलेत आणि कर्नाटकची अवस्था आत्ताच काय आहे ही बघण्यासारखी आहे. गुजरातच्या निवडणुकांमध्ये काय होणार आहे याची तर चिंता काँग्रेसने करण्याचंच कारण आणि हिमाचलच्या पण आहेत. त्यामुळे या सगळ्या निवडणुकांमध्ये पुढच्या 2 वर्षात जे घडेल ते आपल्याला दिसेल. आणि मी आपल्याला विश्वासाने सांगतो, जनतेमध्ये जी मानसिकता आहे ती मानसिकता ओळखण्यामध्ये काँग्रेस सकट त्यांचे तथाकथित समविचारी पक्ष यांना जनतेची मानसिकता अजूनही लक्षात येत नाही. जनतेला काय पाहिजे हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही. आणि दुर्दैवाने प्रसारमाध्यमांमधला एक वर्ग हाही त्यांच्यासारख्याच मानसिकतेत आहे. ते त्यांना भरीला घालत असतात त्यांना. त्यामुळे असं वाटतं पण चांगलं आहे, आम्हाला याबद्दल काही तक्रार ठीक आहे. विजय चोरमारे, जसं आता ते म्हणाले
तोच एक आशावाद भाबडा मी पण आता तुम्हाला शेवटी प्रश्नाच्या रूपात विचारतो. भाजपच्या विरोधात सर्व समविचारी पक्ष एकत्र येऊ शकतात का? म्हणजे मायावती असेल, समाजवादी पक्ष असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्यानंतर डावे असतील, तृणमूल काँग्रेस असेल, असे सगळे एकत्र येऊ शकतात 2019? नाही, फक्त आशिष त्याच्यात एक थोडा बदल. काँग्रेसमधले सुद्धा सगळे एकत्र येतील का? कारण संघर्ष यात्रेत सुद्धा काँग्रेसमधले सगळे एकत्र नाही आले. मी म्हटलं ना की राष्ट्रवादी काँग्रेसही नाही, काँग्रेस खुद्द काँग्रेस भाजप विरोधात इतर सर्व पक्ष एकत्र येतील का? समविचारी जो सो कॉल्ड समविचारी काँग्रेस नेहमी दावा करते किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेस करते, सगळे समविचारी पक्ष, त्यामध्ये समाजवादी पण आले. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सगळ्यांची एक व्यापक देशपातळीवरची आघाडी हे शक्य नाही. पण उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, काँग्रेस, त्याच पद्धतीने बिहारमध्ये जी आत्ता आघाडी आहे त्याच पद्धत तशी आघाडी. पश्चिम बंगालमध्ये इथं काँग्रेस डाव्यांच्या बरोबर आहेत पण तिथं भाजप नाहीच. त्यामुळं तिथं आहे तसं म्हणजे जिथं जिथं जो पक्ष स्ट्रॉंग आहे त्याचं तिथलं अस्तित्व एकत्र ठेवून, पण एक नंतर म्हणजे प्री पोल आणि पोस्ट पोल अलायन्स या पद्धतीनं काही चर्चा करून काही तडजोडी करून समन्वयाची भूमिका घेणं हे महत्त्वाचं. मगाशी भंडारे साहेब म्हणाले की प्रसारमाध्यमांच्या एका घटकाला हे असं वाटतं, प्रसारमाध्यमाच्या एका घटकाला असं वाटतं, ते वाटतच राहणार. कारण प्रसारमाध्यमं ही अँटी एस्टॅब्लिशमेंट राहणार आणि प्रसारमाध्यमं ही लोकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण व्हावं यासाठी प्रयत्न करत राहणार. लोकांनी काय खावं काय ल्यावं याचं स्वातंत्र्य तुमच्याकडं नाही, याच्यासाठी जे निर्बंध आणतील त्यांच्या विरोधात राहणार. लोकांना काय वागावं हे लोकांना वाटत आणि त्यासाठी कोणत्याही स्वातंत्र्याची किंमत करण्यासाठी मतदान यंत्रांच्या बाबतीतल्या जशा खोट्या बातम्या छापल्या तेही करत राहणार, खोटारडेपणाही करत राहणार. ज्या भीडच्या मुद्द्यावरती सुरू झालं त्याच्यावर आता मायावतींनी आरोप केला तो आम्ही दाखवला. मायावतींचा आरोप कशाला? भिंड मधल्या ज्या घटनेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करण्याचा प्रयत्न केला ती पूर्ण खोटारडी घटना उदारमतवादी आणि यांच्या संघटनावर वावरणाऱ्या एका संघटनेने ह्या वेबसाईटने आपली टीम पाठवून त्या सगळ्याची तपासणी केली आणि ती घटना खोटारडेपणाची होती. त्यांनी म्हटलं, आम्ही नाही म्हटलं. त्यामुळे प्रसार माध्यमांमधला एक वर्ग याच्यामध्ये खोटारडेपणाचा आश्रय घेतो हे नाकारण्याचं कारण नाही. ठीक आहे. प्रसार माध्यम आपलं काम करतच राहणार. ते भारतीय जनता पक्षानं असं समजण्याचं कारण नाही की ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीला प्रसार माध्यमांनी मोदींच्या सगळ्या सभा दाखवून मोदींचं उदात्तीकरण केलं त्यावेळी प्रसार माध्यम बरोबर होती, कारण ती प्रसार माध्यमं भाजपला पूरक भूमिका करत होती. पण आता ज्यावेळी तुम्ही सत्तेत आहात त्यावेळी UPA सत्तेत होती, तुम्ही विरोधात होता, त्यामुळे खपून गेलं तुमचं ते मॅनेज, काही प्रसार माध्यमांना मॅनेज करणं. आता तुम्ही सत्तेत आहात, प्रसार माध्यमांना आपली विश्वासार्हता टिकवावी लागेल, जे खरं आहे ते दाखवावं लागेल, अँटी एस्टॅब्लिशमेंट भूमिका घ्यावी लागेल. जे लोकांच्या विरोधात जे छोटे घटक आहेत, कमकुवत घटकांना दमन करतात त्यांच्या विरोधाची प्रसारमाध्यम भूमिका घेतील, त्यासाठीची किंमत मोजतील आणि ही किंमत मोजतील त्यावेळीच प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता टिकून राहील, नाहीतर प्रसारमाध्यमं सुद्धा तळत जातील. ठीक आहे, तुम्ही इतकं समर्पक बोललेला आहात की मी शेवटी काहीही बोलणार नाही. मी आज इथंच थांबतोय. जाता जाता आपला प्रश्न बघा. 2019च्या निवडणुकांची तयारी पूर्ण करून नरेंद्र मोदींनी, भाजपनं विरोधकांना शह दिला आहे का? 61% लोक म्हणतायत होय, 2019च्या निवडणुकांची तयारी पूर्ण करून नरेंद्र मोदींनी विरोधकांना शह दिलाय. आज आपण इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रवर.